हॅलो माय डिअर फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटुरे ननन भाभी रेसिपीजमध्ये. तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे खानदेशी स्टाईल पिठलं, तेही एकदम तव्यावर एकदम कोरडं असं. तर त्यासाठी मी कांदा, लसूण, मिरची व कोथिंबीर कापून घेतली. कांदा खूप जास्त घ्यायचा. त्यानंतर मी एका बाउलमध्ये हे बेसन पीठ काढून घेतलं आहे. त्यानंतर त्यात थोडी हळद टाकली आहे व स्वादानुसार मीठ टाकलं आहे. मग त्याला थोडं मिक्स करून घेतलं आहे. कुठलीही गोष्ट भिजायच्या अगोदर आपण त्यात जी ही वस्तू टाकतो ती आधी मिक्स करायची, त्यानंतर पाणी टाकायचं. त्यानंतर पाणी टाकून मी त्याचं चांगलं मिश्रण तयार करून घेतलं. त्याच्यानंतर त्यात कोथिंबीर टाकली व तेही मिश्रण अजून मिक्स करून घेतलं. त्यानंतर तवा घेतला आहे. तव्यावर मी तेल टाकलं आहे. तेल नंतर जिरं टाकलं आहे. हे पिठलं कधीही तव्यावरच करायचं, जेणेकरून ते खूप कोरडं व खूप टेस्टी असं येतं. जिरं चांगलं तडतडून झालं का त्यानंतर त्यात लसूण टाकलं आहे. लसूण लाल झाले की त्यात कांदा टाकायचा. त्यानंतर हिरवी मिरची व त्याला पटापट परतून घ्यायचं. व सगळं आपलेवाले कांदे वगैरे लाल झाले का त्यानंतर जे आपण पेस्ट तयार केलं होतं, जसं ते बेसनचं वगैरे, त्यात पाणी टाकून परत ते आणखीन टाकून घ्यायचं. पूर्ण तवाभर पाणी टाकून घ्यायचं व त्याला हाय फ्लेमवर नॉनस्टॉप हलवत राहायचं व पूर्ण कोरडं होऊ द्यायचं. पूर्ण पाणी आटेस्तोवर आपलंवालं पिठलं हे त्याचं पाणी आटलं आहे व ते खूप कोरडं झालं आहे. तर हे आपलं पिठलं रेडी आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा.